नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण म्हणजे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका ज्या आहेत तिथे वरच्यावर वॅकन्सी विविध पोस्टसाठी येतच राहतात. त्यामध्ये आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणजे मुंबई स्थित जे काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे तिथे 490 जागांच्या पदांकरता वॅकन्सी झालेली आहे. विविध पोस्ट आणि विविध क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षणासाठी तिथे विविध वॅकन्सीज आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता 10/6 ते 2025 ते 3/7/2025 यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. एकच एक्झाम आहे, सरळ सेवा भरती आहे. गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याबाबत अशी जाहिरात आहे. त्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट म्हणजे www.kdmc.gov.in या साईटवर तुम्हाला जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये विविध पोस्ट जे आहेत बघा, इथे हा चार्ट तुम्ही बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. फिजिओथेरपिस्ट, त्यानंतर औषध निर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, एक्सरे तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन, मानसोपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लेखा परीक्षक ज्याला म्हणतो आपण, क्लिनिकल लेवलची पोस्ट आहे. कनिष्ठ अभियंता सिव्हिल, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिक, त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिक, ठीक आहे, मेकॅनिकल, त्यानंतर चालक, यंत्रचालक, ठीक आहे, अग्निशामक, याच्या वॅकन्सीज 138 आहे. त्यानंतर बघा क्रीडा पर्यवेक्षक, कनिष्ठ विधी कार्यालय विधी अधिकारी, कनिष्ठ विधी अधिकारी, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक वगैरे, आणि लिपिक टंकलेखक 116 जागा म्हणजे लिपिक टंकलेखक, त्यानंतर अग्निशमन फायरमन वगैरे या जागा जास्त आहेत. त्यानंतर स्टाफ नर्सच्या 78 जागा आहेत. ठीक आहे. बाकी लेखा सेवा आहे लिपिक म्हणून 16 जागा, आणि त्यानंतर तुमचं निमवैद्यकीय सेवा कसं आहे, वॅकन्सीज कुठल्या कॅटेगरीनुसार किती आहे ते दिलेलं आहे. फिजिओथेरपिस्ट आहे, याचं 38,600 याचं बेसिक आहे. जे मी तुम्हाला एक जनरलमध्ये एका पोस्टसाठी समजून सांगतो. 38,600 बेसिक म्हणजे याच्यामध्ये DA HRA वगैरे सगळे अलाउन्सेस ॲड होऊन साधारण 60,000 प्लस ह्याची वॅकन्सी आपल्या सॅलरी जाते. 60,000 प्लस ह्याची टोटल सॅलरी जाते. ठीक आहे. हे 38,600चं मी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे फिजिओथेरपिस्टचं, हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर औषध निर्माता 14 पोस्ट आहे, त्यामध्ये सुद्धा 38,600 म्हणजे 60,000 प्लस तुमची पोस्ट हे जाते, सॅलरी जाते. त्यानंतर B फॉर्म पाहिजे, फार्मसी तुमचं झालेलं पाहिजे, B फॉर्म बॅचलर ऑफ फार्मसी, D फॉर्म चालणार नाही. ठीक आहे. बाकी बरंचसं इथे दिलेलं आहे. कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे, 2 पोस्ट आहे. स्टाफ नर्सला 35,400 इथे त्यांनी दिलेलं आहे, पेमेंट दिलेलं आहे, म्हणजे ते साधारण 55 प्लस वगैरे सॅलरी जाते. इथे सुद्धा क्वालिफिकेशन दिलेलं आहे, सगळं तुम्ही बघू शकता. पदवी दिलेली आहे BSc नर्सिंग वगैरे, आणि बाकीच्या कंडिशन्ससुद्धा दिलेल्या आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ते हे डिलीट करू शकता. आणि ही जे ॲड आहे किंवा ही जी PDF आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे आपलं इंजिनियर अमोल PDF टेलिग्राम चॅनल आहे त्यावर आपण PDF दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. एक्सरे तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलच्या 58 जागा आहेत मित्रांनो. चांगली वॅकन्सी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 38,600 म्हणजे 60,000 प्लस तुमचं सॅलरी जाते. तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, पदवी काय म्हटलेलं नाही, म्हणजे डिप्लोमा म्हटलेलं नाही, डिग्री लागेल सिव्हिलची. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत 12 पोस्ट आहे, कमी आहे ते पोस्ट कॅटेगरी वाईज दिलेली आहे. सेम सॅलरी आहे, 60,000 प्लस तुमचं टोटल सॅलरी जाते. त्यानंतर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी मागितलेली आहे, डिप्लोमा नाही आहे, डिग्री चालेल. ठीक आहे, डिप्लोमा चालणार नाही. त्यानंतर यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग 38,600 म्हणजे 60,000 प्लस मेकॅनिकल डिग्री म्हणजे B और B.Tech. ठीक आहे. यंत्रचालक वगैरे दिलेलं आहे, 12 पोस्ट. इथे तुम्ही बघू शकता प्रत्येकाचं इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. अग्निशामक आहे, याच्या पोस्ट खूप जास्त दिलेल्या आहे, याचे कंडिशन्स पण भरपूर आहे. शारीरिक पात्रता वगैरे दिलेली आहे, फिजिकल फिटनेस इथे पाहिजे असते. कनिष्ठ विधी अधिकारी वगैरे. लिपिक टंकलेखन 116 जागा आहे, भरपूर जागा आहे. यामध्ये बघा 19,900 म्हणजे साधारण 40,000च्या जवळपास ही सॅलरी जाते, 35 ते 40च्या दरम्यान. त्यामध्ये तुम्हाला मान्यता कुठल्याही शाखेची पदवी इथे चालेल. ठीक आहे. आणि बाकी मराठी टंकलेखन व इंग्लिश टंकलेखन असे म्हटलेले आहे. ठीक आहे. लेखा लिपिक 16 पदे दिलेली आहे. 900 रुपये कॅटेगरीसाठी फीज आहे आणि 1,000 रुपये तुम्हाला फॉर्म फी ओपनसाठी आहे. एकच परीक्षा होते मित्रांनो. त्यानंतर तुमची लिस्ट लागते. लिस्ट लागल्यानंतर म्हणजे ऑनलाईन टेस्ट होते. ऑनलाईन टेस्टबद्दल यांनी काही इथे नमूद केलेलं नाही आहे सध्या तरी. पुढे काही दिवसानंतर त्याचं तुम्हाला एक नोटीस येऊ शकते की अशी ऑनलाईन टेस्ट वगैरे होईल किंवा हे सिलेबस राहील वगैरे. अजूनपर्यंत काही यांनी नमूद केलेलं नाही आहे. सध्या फक्त तुम्हाला
फॉर्म सबमिशन करायचं आहे. त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला त्याचं हे येईल, म्हणजे नोटीस येईल किंवा असं एक्झाम पॅटर्न वगैरे सगळं ते सांगतील. ठीक आहे. अजून पण इथे काही यांनी सांगितलेलं नाही आहे. एज लिमिट बघा 38 आहे. 43 अदर कॅटेगरीसाठी आहे. निवड पद्धत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली वॅकन्सी आलेली आहे. 490 टोटल पोस्ट आहे. त्यामध्ये विविध तुमचे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार इथे वॅकन्सी आहे. त्याच्यामुळे फॉर्म सबमिट करायला काही हरकत नाही आहे. 10/6 ते 3/7 फॉर्म सबमिशन तुम्ही करू शकता. तर प्रत्येक वेळेस अपडेटवर येईल. अपडेट जसं येईल तसं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, इंजिनिअरमुळे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून या ॲडबद्दल किंवा या जाहिरातीबद्दल पुढे जे काही अपडेट्स येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा डिटेलमध्ये पुढे आपण सांगू. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.